इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस दुचाकीवरून पोहोचले। विधान भवनामध्ये पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला सर्वांनी पाठिंबा देण्याचं आवाहन। मोदींच्या दौऱ्यावर टीका करणारे बिनडोक, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर जहरी प्रहार। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा सार्वजनिक वाहनामधून प्रवास। पालखी मार्गाची पाहणी करण्यासाठी गडकरी बसने पोहोचले। नाशिक कुंभमेळ्याचं बोधचिन्ह वादात। बोधचिन्हावर अमृत कुंभ दाखवला नाही असा वैष्णव आखाड्याचा आक्षेप। केंद्र सरकारकडून साखर निर्यातीवर बंदी। साखरेचं उत्पादन घटल्यानं दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्णय। कांद्याचे भाव पडल्यामुळे महाराष्ट्र किसान काँग्रेसची निदर्शनं। मंत्रालयाबाहेर कांदे फेकून व्यक्त केला संताप। विदर्भात 17 मे पर्यंत प्रचंड उकाड्याचा अंदाज। अमरावती जिल्ह्यामध्ये उष्माघाताच्या 13 रुग्णांची नोंद। संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई। खेरडा प्रकल्प कोरडा ठाक। 30 गावांचा पाणी प्रश्न गंभीर। अमूल मदर डेअरीकडून आजपासून दूध दरामध्ये वाढ। प्रति लिटर 2 रुपये जास्त मोजावे लागणार। पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल लांबणीवर। सत्र न्यायालय 16 जूनला देणार निकाल। अशोक खरात प्रकरणामध्ये चंद्रकांत पाटील अडचणीत येण्याची शक्यता। खरातच्या पाया पडतानाचे फोटो अंजली दमानी यांनी केले ट्विट। नसरापूरमधील अत्याचार प्रकरणामधील आरोपीची पोलीस कोठडी आज संपणार। न्यायालय पुन्हा पोलीस कोठडी देणार की न्यायालयीन कोठडीत पाठवणार याकडे लक्ष। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये धनंजय लोखंडेचा मित्र ओंकार शिंगोटेला सीबीआयनं घेतलं ताब्यात। शिंगोटे हा जुन्नरमधील आयुर्वेदिक डॉक्टर। विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 10 आमदारांनी घेतली शपथ। डॉक्टर नीलम गोऱ्हे, बच्चू कडू, अंबादास दानवे पुन्हा परिषदेवर। राष्ट्रवादीचे आमदार झिशान सिद्दीकींनी इंग्रजीतून शपथ घेतल्यानं नवा वाद। मनसेकडून तीव्र आक्षेप। सरकारच्या मराठी सक्तीचं काय झालं असा उद्विग्न सवाल। केरळच्या मुख्यमंत्री पदाबद्दल अखेर काँग्रेसचं ठरलं। व्ही.डी. सतीशन यांची वर्णी। के.सी. वेणुगोपाल यांचं नाव ऐनवेळी रद्द झाल्याची माहिती। उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये अतिशय हृदयद्रावक घटना। पत्र्याची शेड उडाल्यामुळे एक व्यक्ती अनेक फूट फेकली गेली। प्रकृती गंभीर। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीन दौऱ्यावर। आखातातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व। इराणचे परराष्ट्र मंत्री अराक्ची भारत दौऱ्यावर। ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीमध्ये निरीक्षक म्हणून सहभाग।